मुख्यमंत्र्यांचा सकाळी फोन आला होता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी. केजरीवालांचा फोन आलता ना? केजरीवालचं नाही, ते आता दूर गेलाय. आता पंजाबच्या निवडणुका सुरू होत आहेत, त्याच्यामध्ये अरविंद केजरीवालांसह सर्वच पक्ष आणि पार्ट्या उतरलेल्या आहेत. त्याकडे कसं बघता? निवडणुका काही वेगळं काही नाही. निवडणुका करणं, निवडून येणं आणि जो उमेदवार त्यांनी सेवा करणं, सेवा हा उद्देश आहे. मुख्य उद्देश सेवा, पण त्याचा अर्थ वेगळा लागला आणि त्याच्यातून मतभेद निर्माण झाले. हा ह्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, पार्ट्या निर्माण झाल्या. पक्ष आणि पार्ट्या कुठे आहेत? घटनेमध्ये कुठे लिहिले पक्ष आणि पार्ट्या? नाव नाही, पक्ष आणि पार्ट्याचं नाव नाही. पण हे असं जे सुरू झालं त्याच्यातून राजकारण पुढे आलं. वास्तविक राजकारणाचा मुख्य उद्देश सेवा आहे. सेवा करायची समाजाची, देशाची, एवढे कर. सेवेचा अर्थ निष्काम कर्म. अण्णासारखं सगळं करू शकणार नाही, कारण लग्न केलेले लोक आहेत, 2 मुलं झालेले आहेत. ते अण्णासारखं कसं राहणार? राजकारण, राजकीय लोकांना एकच सल्ला देईल, पक्ष आणि पार्ट्या तुम्हाला राबवायचे असतील तर राहा, पण सेवाभाव जपा. कुठलाही पक्ष असेल, पार्टी असेल, तुमच्या पक्ष आणि पार्ट्यांना घटनेमध्ये कुठे तरतूद नाही. पक्षामध्ये पक्ष आणि पार्ट्या घटनेत म्हणलं सेवा, सेवा करा.